नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवण्याच्या निर्णयावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं। तसंच कोठडीतील कैद्याच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांना भरपाई देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यामध्ये काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय झाले। पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीतील कैद्याचा मृत्यू झाल्यावर सरकारवर टीका होते। याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कोठडीतील कैद्याच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला। दुसरीकडे नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणासाठीच्या नियमात बदल करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना लागू करण्यात येणार आहे। तसंच नगर परिषदा किंवा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं। शिवाय विविध प्रकल्पासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला विलंबानं देताना आकारण्यात येणाऱ्या व्याजदराच्या तरतुदीमध्ये मंत्रिमंडळानं सुधारणा केली आहे।